लक्ष द्या आता. काय दिलंय बघा, फोर्स अप्लाय टू बॉडी ऑफ मास 2 kg. ओके, फोर्स अप्लाय टू बॉडी ऑफ मास 2 kg. Okay, so mass of body is at 2 kg. M rest on frictionless horizontal surface में फ्रिक्शन नहीं है. A force against time graph. Okay, स्पीड ऑफ बॉडी विचारलंय आफ्टर 1 सेकंड. स्पीड ऑफ बॉडी आज आफ्टर 1 सेकंड. मग आता ह्यामध्ये फोर्स अँड टाइम ग्राफ आहे. पण न्यूटन सेकंड लॉ ना आपण काय स्टडी केले बाय न्यूटन सेकंड लॉ, की दॅट फोर्स is directly proportional to what? Change in momentum. mv initial final momentum, mu initial momentum divided by what? Time. बरोबर. मग फोर्स इंटू टाइम किती आलं? mv मायनस mu. बरोबर. इज इट राईट? इथं लक्ष द्या, फोर्स इंटू टाइम हा ग्राफ कसला आहे? फोर्स अँड टाइम मधला. आणि आपल्याला प्रोडक्ट ऑफ फोर्स इन टाइम, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं व्हीटी डायग्रॅम, आपण डिस्कस केलं व्हीटी डायग्रॅम. मग सांगा व्हीटी डायग्रॅमचा एरिया असा, मला जर व्हीटी डायग्रॅम अशी असती तर व्हीटी डायग्रॅमचा एरिया काय असता? व्हेरी गुड. डिस्प्लेसमेंट ऑफ व्हीटी डायग्रॅम विल यूज एरिया. मग हे फॉर्म्युला बरोबर आहे का बघा, एस इज व्ही इंटू टी. फॉर्म्युला बेसिक असंच आहे. ओके, ही व्हेलॉसिटी व्ही असेल. तर कुठल्याही ग्राफचा आपण ज्यावेळी एरिया फाइंड करतोय त्यावेळी आपण एक्स आणि वाय एक्सचं काय करतोय? प्रोडक्ट फाइंड करतोय. मग एफ अँड टी पाहिजे मला, एफ इंटू टू पाहिजे यामध्ये. मग ह्यामध्ये एरिया दिलाय, ही फिगर दिले का नाही? राईट. हा, दोन फिगर आहेत. ओके, एक रेक्टँगल आहे, एक व्हॉट एव्हर, हा 0.5 दिलाय आणि काय विचारलंय, हे 0.5 टाइम आहे. इज इट राईट? आणि दे आर स्पीड आफ्टर 1 सेकंड. 1 सेकंड नंतर स्पीड पाहिजे, इथं 1 सेकंड आहे. इज इट राईट? म्हणजे आपल्याला ह्या दोन फिगरचा एरिया फाइंड करायला पाहिजे. याचं डायमेन्शन काय आहे? 10 इंटू 0.5. हे जो 0.5 आहे. इज इट राईट? कारण टोटल 1 सेकंड आहे. मग हे मधलं जर 0.5 असेल तर रिमेनिंग काय असणार? 0.5. मग 10 इंटू 0.5 एकाच एरिया झाला पहिल्या बॉडीचा. 10 इंटू 0.5. इज इट क्लिअर? पहिला एरिया. राईट. प्लस दुसऱ्याचा एरिया पहिल्या फिगरचा, दुसऱ्या फिगरचा त्याची हाईट किती आहे? 1020. सो इट इज अ 20 इंटू 0.5. 20 इंटू वॉट? 0.5. ओके, इज इक्वल टू एम कॉमन घेतलं मी, व्ही मायनस यू. बरोबर. आता 10 इंटू 0.5 किती येणार? 5. 20 इंटू इट इज हाऊ मच? 10. बरोबर आहे. इज इक्वल टू मास किती आहे? 2. मास गिवन आहे 2. वेलॉसिटी विचारले फायनल. इनिशियल किती आहे? इट स्टार्ट फ्रॉम व्हॉट? रेस्ट. में इनिशियल 0. में इट इज अ 15 डिवाइड बाय 2 झालं. व्ही मायनस 0 इज व्ही. आणि त्या व्ही किती आलं? 7.5 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. इज इट क्लिअर? घ्या. So is it clear all of you? So with this problem what we understood, as understanding the point काय यामधला important, as area of ft graph, area of ft graph, force and time graph.
gives, that's what it gives, change in momentum. Change in momentum. Momentum म्हणजे mass into velocity p. Is it right? Okay. Mention this in your book.